नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. मुंबईची परिस्थिती जलमय झालेली आहे, तर मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरामध्ये एनडीआरएफची टीम देखील दाखल झाल्याची माहिती आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अशी माहिती समोर येते. त्याचबरोबर कुर्ला भागामध्ये क्रांतीनगर परिसरामध्ये एनडीआरएफची टीम देखील दाखल झालेली आहे. गेल्या 4 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लोकल देखील बंद आहेत, काही ठिकाणी रखडले आहेत आणि याचमध्ये माहिती समोर येते की मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्याचबरोबर कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरामध्ये एनडीआरएफची टीम देखील दाखल झालेली आहे. पूर्व काळजी घेण्याच्या दृष्टीने एनडीआरएफची टीम तिथे दाखल झालेली आहे आणि जे नागरिक या पाण्यामध्ये काही अडकले असतील त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीम सज्ज झाली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येते. तर आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, एनडीआरएफ टीम सज्ज झाल्या आहेत. तुमच्याकडच्या भागामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे? सध्या आपण क्रांतीनगर या भागात आहोत. मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतो विषयांतर न करता. त्या ठिकाणी तुम्ही बघताय एक घर, म्हणजे अगदी बरीच घरं आहेत, ती सगळी पाण्याखाली गेलेली आहेत. अगदी पाणी कमरेपेक्षा जास्त, छातीपर्यंत पाणी आलेलं आहे. ज्या ज्या सखल भागांमध्ये इथे घरं आहेत ती घरं सगळी पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचा त्यांचा करण्यासाठी बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीम देखील तैनात करण्यात आल्यात. 5 टीम क्रांतीनगर परिसरामध्ये आहेत आणि त्या सगळ्या लोकांना आतापर्यंत 180 जणांना इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. एकूण इथे 2,000-2,500 लोक राहत होते, त्यापैकी काही लोकांचं याआधीच स्थलांतर झालेलं आहे. मात्र क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या 180 नागरिकांचं स्थलांतर अद्याप झालेलं नव्हतं, त्यामुळे ते लोक इथे स्थायिक होते आणि त्या लोकांना आता इथून बाहेर काढलेलं आहे. आपल्यासोबत सध्या एनडीआरएफची टीम देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. सर, आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं आणि त्यांना कुठे ठेवले तुम्ही? नमस्कार सर, मैं 5 एनडीआरएफ से इंस्पेक्टर राजू प्रसाद, टीम कमांडर। मैं सुबह 9:50 से रेस्क्यू और इवैक्यूएशन करने का कार्य शुरू कर दिया हूँ। जहाँ जहाँ पानी का जमाव है, जहाँ फ्लड का एरिया ज़्यादा है, वहाँ से लोगों को लगभग 350 लोगों को अभी तक मैं सुरक्षित स्थानों पर पहुँचा दिए। अभी भी रेस्क्यू ऑपरेशन जारी है। जैसा कि आईएमडी का अलर्ट जारी है कि अभी 24 आवर्स तक कंटिन्यू बारिश चलने वाली है और हाई टाइड का अलर्ट है। तो ये सब देखते हुए हमारी टीम को यहाँ पे अभी डिप्लॉयमेंट में रखा गया है। अभी रेस्क्यू ऑपरेशन जारी रहेगा। ओके, आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. एका बाजूला आपण बघतोय सध्या सगळ्या सुरक्षेचा उपाययोजना केल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांनी एका ठिकाणी जे लोक अडकलेले आहेत, अद्यापही अडकलेले आहेत किंवा कुठे असतील तर त्यांना देखील सोडवण्यासाठी एनडीआरएफची ती मदत करतात. दादा, तुम्ही इथे किती वर्षांपासून राहताय आणि दरवर्षी असं पाणी भरतं इथे? हा, दरवर्षी भरतो पाणी. किती घर आहेत एकूण इथे? इथं आता सध्याला स्थलांतर झालेलं आहे. आता सध्याला 300-400 रूम आहेत. अच्छा, आणि लोक किती आहेत एकूण? एकूण बोलत ते 300-400 घरामध्ये फॅमिलीत राहतात सगळे. अच्छा, मग स्थलांतर त्या बाकीच्यांचं का झालं नाही अद्याप? ते कुणाचे पेपरचे काय थोडेफार डॉक्युमेंटसाठी मागं पुढे झाले, त्यासाठी ते मग राहिले. ज्यांची पात्रता पहिले ह्याच्यामध्ये झाली त्यासाठी ते स्थलांतर केलेले आहेत. पाणी सकाळी 7 वाजल्यापासून पाणी आले आणि आतापर्यंत पाण्याचा निचरा काय झाला की पाणी वाढतच चाललं? आता मगाशी पाऊस जरा कमी झाला तर पाणी उतरलं होतं. आता वापस 1 ते 1.5 फूट पाणी वापस वाढलं, परत वाढतच चाललं. वाढतच चाललंय. तुम्ही लोक सगळे बाहेर का राहत नाही? सगळे पुन्हा आतमध्ये काय? आता आम्हाला कसं, आम्ही लहानाचं मोठं इथं झालेलं आहे. आता काय घरच्या पोरं बाळांना तर आम्ही बाहेर काढलं. बाहेर तिथं स्थलांतर शाळेमध्ये प्रशासनाने ठेवलेलं आहे, मग तिथं सोडून आता वापस घरासाठी आलो. तर आपण ही दृश्य बघतोय सध्या क्रांतीनगर परिसर आहे. क्रांतीनगरचा हा परिसर म्हणजे सगळा एकूण आतापर्यंत तुम्ही एअरपोर्टच्या आजूबाजूचा परिसर बघितला तर एअरपोर्टच्या बाजूला जी झोपडपट्टी दिसते तो भाग म्हणजे हा सगळा क्रांतीनगरचा भाग आहे. आणि या क्रांतीनगरच्या भागामध्ये आत्तापर्यंत 2,500 लोक राहत होते आणि 2,500 लोकांनी इथे राहत असताना त्यांचं स्थलांतर करण्यात आलं. मात्र अद्यापही 180 घरं अशी आहेत ज्यांचं कोणत्याही पद्धतीनं सीमांकन झाल्यानंतर इथल्या राहणाऱ्या लोकांसाठी कोणतीही व्यवस्था झाली नाही किंवा घरं त्यांना मिळाली नाहीत. कारण एकतर पात्रता निश्चिती झाली नाही आणि पात्रता निश्चिती झाली नसल्यामुळेच 180 घरं अद्यापही इथे कायम आहेत आणि ती लोक इथेच राहतात. आता तुम्ही बघता ही सगळ्यात वरची जागा आहे, म्हणजे एवढं पाणी माझ्या ढोपराच्या वरपर्यंत पाणी गेलेलं आहे. ही सगळ्यात वरचा भाग हा मानला जातो एक मंडपाच्या खाली. मात्र त्या घरांची स्थिती तुम्ही बघताय, त्या ठिकाणी ही घरं पाण्याखाली जशी गेली आहेत तसं आणखी पुढे गेल्यानंतर बाकीची घरं अगदी पत्र्यापर्यंत पाणी आलेलं आहे. लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे.
लोकांचा संसार सगळा उघड्यावर होता, तो सगळा आता पाण्यात वाहून गेलेला आहे, त्यामुळे नुकसान झालं आहे आणि म्हणून अनेक लोक आक्रोश देखील करतात आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनावर देखील खापर फोडलं जात आहे, कारण अद्यापही त्या लोकांची कुठेही निश्चिती झाली नाही घरांसाठी, त्या लोकांचं प्रमाणीकरण करण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणूनच या सगळ्यांना इथेच स्थायिक व्हावं लागतंय, दुसरीकडे जाता येत नाहीये आणि म्हणून लोकांना पुन्हा एनडीआरएफने बाहेर जरी काढलं तरी ही लोक पुन्हा आतमध्ये येतात, कारण आपला संसार सगळा तसाच उघड्यावर आहे. तर निश्चितच एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे, पण तिथल्या नागरिकांची जी काही परिस्थिती आहे ते सगळं आपण आत्ता ऐकलेलं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते ऐकलेलं आहे. तुम्ही नेमकं किती खोलात पाण्यामध्ये आहात ते जर दाखवता आलं किंवा किती तिथे नेमकं पाणी साचलंय ते दाखवा. आपण सध्या मी तुम्हाला ही थेट दृश्य दाखवतो. आधी एनडीआरएफच्या टीमकडून इथे जे काही लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातात. हा सगळ्यात वरचा भाग आहे आणि वरचा भाग असल्यामुळे अगदी ढोपराच्या वरपर्यंत पाणी आहे. मात्र जर तुम्ही आणखी पुढे गेलात तर पुढे गेल्यानंतर भाग सखल होत जातो आणि तिथे जास्त पाणी भरलेलं आहे, अगदी माणूस पूर्णपणे बुडू शकतो इतकं पाणी भरलं आहे. कारण त्याचं थेट उदाहरण म्हणजे ही घरं आहेत, जी घरं अगदी त्यांच्या छप्परपर्यंत पाणी भरलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जे खाली घरं आहेत ज्या ठिकाणी खूप सखल भाग आहे आणि मिठी नदीच्या जवळ आहेत त्या घरांमध्ये पूर्णपणे पाणी भरून अगदी छतापर्यंत पाणी गेलेलं आहे. त्या लोकांचं मोठं नुकसान झालेलंच आहे, त्या लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. मात्र आपल्या घराचं, आपल्या संसाराचं नुकसान, आपल्या सगळ्या संसाराचं नुकसान होत आहे हे डोळा देखत पाहणं देखील या सगळ्या लोकांना मुश्किल आहे. म्हणूनच या लोक पुन्हा पुन्हा सातत्याने इथे येत आहेत. अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे सुमित, कारण की फक्त त्यांनी वाचून चालणार नाही आहे, त्यांचा सगळा संसार हा उघड्यावर पडलेला आहे, सगळं पाणी तिथे साचलेलं आहे, घरं त्यांची अर्धी पाण्यात गेल्याची दिसत आहेत. आणखी काही आम्ही दृश्य बघतोय सुमित, दोरीच्या साह्याने लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तिथे सुरू आहेत का? बरोबर आहे, तुम्ही ही थेट दृश्य बघताय. आता ही दोरी बांधलेली आहे ती एनडीआरएफच्या टीमनं बांधली आहे आणि सध्या ही बीज इथून जातोय तिथलं हे पाण्याची तुम्ही दृश्य बघताय. म्हणजे पाणी किती भरलेलं आहे. पाण्याचा निचरा थोड्या वेळापूर्वी झालेला होता, पावसानं ज्या वेळेला उसंत घेतल्यानंतर इथून बऱ्यापैकी पाणी निचरा पाण्याचा झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात केलेली आहे, जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळेच पाऊस बरसत असल्यामुळे मिठी नदीतून अगदी अजिबात शेजारीच मिठी नदी असल्यामुळे इथे पाणी पुन्हा भरायला लागलेलं आहे आणि ते पाणी इतकं सध्या भरतं आहे की लोकांच्या कमरेपर्यंत पाणी येतं. म्हणजे जो सखल भाग नाही आहे तो वरचा भाग आहे, या परिसरातला सगळ्यात वरचा भाग आहे, पण जे सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये आणखी जास्त पद्धतीनं पाणी भरलं आहे आणि त्यामुळे इथून लोकांना बाहेर पडणं कठीण होणार आहे. म्हणून एनडीआरएफची टीम प्रत्येक वेगवेगळ्या ज्या ठिकाणाहून आत येण्यासाठी रस्ता आहे त्या ठिकाणी स्वतः तैनात झाली आहे. तिथल्या लोकांना सूचना केल्या जात आहेत आणि लोकांना इथून पुन्हा सुस्थितीत बाहेर पडता यावं यासाठी रशी बांधलेली आहे आणि या दोरीच्या माध्यमातून लोकांना पकडून बाहेर जाता येईल. कारण बऱ्याच ठिकाणी इथे या संपूर्ण परिसरात चिंचोळे रस्ते आहेत आणि चिंचोळे रस्ते असताना काही ठिकाणी गटाराचं पाणी देखील आहे, गटार उघडी आहेत, ती गटारातून देखील पाणी निचरा होईल यासाठी उघडी ठेवण्यात आलेली आहेत. मात्र तिथे कोणी पडू नयेत यासाठी एनडीआरएफने त्या ठिकाणी माणसं उभी केलेली आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला रशी देखील बांधली आहे जेणेकरून रशीला म्हणजे दोरीला पकडून माणसांना इथून बाहेर जाता येणार आहे. एनडीआरएफच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. मुसळधार पाऊस निश्चितच बरसतोय सुमित, आणि तुमच्याकडे पुन्हा आम्ही येऊ अपडेट्ससाठी. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.